कळसूबाई कणखर मजबूत सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर, निसर्गसंपन्न मोठमोठ्या वृक्षांना झऱ्यांना आपल्या कुशीत सामावून घेणारी कळसूबाई, अग्नी आणि पृथ्वीच्या मिलनातून जन्माला आलेला मूर्तिमंत पौरुषाचा आविष्कार म्हणजे कळसूबाई. सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या उदरातून रसरसत्या ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक होऊन तो 9 कोटी वर्षे धगधगता राहिला. मग 6.5 कोटी वर्षापूर्वी हा ज्वालामुखीचा लाव्हा विसावला. अशा या महाराष्ट्रातील सह्यगिरीच्या अतिउंच कळसाचा मान मिळाला आहे एका उत्तुंग शिखराला, उंच आभाळी कळसूबाई. चला तर कळसूबाईच्या या आव्हानात्मक आणि आल्हाददायक अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात करूया. तर सकाळचे वाजलेले आहेत 4:45 आणि आता मी कळसूबाईला जाण्यासाठी निघालेलो आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून ट्रेनने येणार असाल तर नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. त्यानंतर नाशिकच्या महामार्ग बस स्थानकातून बारी या गावात जाण्यासाठी बस उपलब्ध असतात. जर तुम्ही खाजगी वाहनाने येणार असाल तर उत्तमच. बारी हे गाव कळसूबाई शिखरासाठी मुख्य बेस पॉइंट आहे. एक ते दीड तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही बारी या गावात पोहोचलेलो आहे. बारी हे कळसूबाईचं बेस पॉईंट आहे आणि इथे जर तुम्ही आलात तर थोडं आत येण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ट्रेकिंगच्या आधी कमी चालावं लागेल, म्हणजे तिथे तुम्ही पार्क करू शकता गाडी. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आणि या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच 5427 फूट इतकी आहे. शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 6 ते 7 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि त्यासाठी साधारणतः 4 ते 5 तासांचा वेळ लागतो. हे शिखर फक्त निसर्ग सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही तर ट्रेकरसाठीही एक आव्हान आहे. तर मित्रांनो, ट्रेक चालू करून साधारणतः अर्धा तास झालेला आहे आणि मी आता इथे थांबलेलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इतके मेस्मरायझिंग व्ह्यूज आहेत की असेच पावलावर आपल्याला मिळणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नक्कीच वाटेल की इथे थांबावं, इथे फोटोग्राफी करावी, इथे व्हिडिओग्राफी करावी. तर नक्कीच या वातावरणाचा अनुभव घ्या, आनंद घ्या. समुद्रसपाटीपासून तब्बल 1646 मीटर उंचीवर वसलेलं हे शिखर सर करताना रस्त्यात भूक लागते, तहान लागते. त्यामुळे येताना पाणी आणि स्नॅक्स सोबत घेऊन या. तसेच पायात ट्रेकिंगसाठीचे शूज असणे गरजेचे आहे. मित्रांनो, रस्ता खूपच अवघड आहे, पण प्रत्येक अवघड रस्त्यानंतर तुम्हाला एक पॅच बघायला मिळतो, एक रेस्टचा पॉईंट बघायला मिळतो आणि त्या पॉईंटवर इतका चांगला व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो की त्याची कल्पनाही तुम्ही करू नाही शकत. तर मंडळी, आता मी अजून एका पुढच्या टप्प्यावर आलेलो आहे आणि प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक वेगळी गोष्ट इथे दिसेल. तर आता इथे तुम्ही बघू शकता की इथे टेंट वगैरे आहेत राहण्यासाठी आणि त्याचे चार्जेस जे आहेत ते 800 रुपीज पर पर्सन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण, नाश्ता या सगळ्या गोष्टी मिळतात. जाताना रस्त्यात तुम्हाला काही दुकाने दिसतील, तेथे तुम्ही पाणी तसेच खाऊ सुद्धा घेऊ शकता. शिखरापर्यंत पोहोचणं काही ठिकाणी अवघड होऊन जातं. जिथून वर चढणं अशक्य होतं, तेव्हा अशा ठिकाणी प्रशासनाकडून लोखंडी शिड्यांची सोय केली आहे. कळसूबाईचा चौफेर परिसर हा गड किल्ल्यांनी सजलेला आहे. इगतपुरीच्या रांगेत अलंग, मदंग, कुलंग सारखे मजबूत किल्ले, तर घाटमाथ्याच्या दिशेने हरिश्चंद्रगड आणि रतनगड.
या शिखराच्या खालोखाल येतो दुर्ग साल्हेर, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला. या शिखराच्या आसपास महादेव कोळी या लोकांची जास्त वस्ती आहे. कळसुबाई ही या लोकांची देवता. तर मित्रांनो, इथे आता एक मला लोखंडी शिडी लागलेली आहे आणि रस्त्यात जाताना तुम्हाला अशा 4 शिड्या लागतील. तर या शिडीवरून येताना नक्कीच काळजी घ्या, जेणेकरून तुमचा पाय घसरणार नाही आणि तुम्ही पडणार नाही. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात चांगला आहे, कारण या महिन्यात थंड हवामानामुळे ट्रेकिंगला आरामदायी वाटते आणि चढाईसाठीही सोपे जाते. तसेच पावसाचा प्रभाव कमी झाल्यामुळे वाटाही सुरक्षित वाटतात. हवामानही स्वच्छ असते. सुंदर निसर्गदृश्यही पाहायला मिळतात. नुकताच पावसाळा सरल्यामुळे विविध प्रकारची फुलेही पाहायला मिळतात, जसं की कारवी, सोनकी, पांढरा तेरडा. 8 वर्षांनी फुलणारे कारवी हे फुलझाड संपूर्ण डोंगर रंगीत करतं. शेवटच्या शिडीजवळ येऊन पोहोचताच एक पाण्याची विहीर दिसते. देवी कळसुबाई या विहिरीतून पाणी न्यायची असं म्हटलं जातं. या विहिरीला 12ही महिने पाणी असतं. उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते. बारी गावातून निघाल्यावर कुठेही पाण्याची सोय नाही, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागतं. तर मित्रांनो, 4 तासाच्या ट्रेकिंग नंतर फायनली मी आलो आहे कळसुबाई शिखरावर. आणि या कळसुबाई शिखरावर आल्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता भंडारदरा लेक, कोकणकडा, संदन व्हॅली, हरिश्चंद्रगड असे खूप सारे व्ह्यू पॉइंट्स आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते. कळसुबाईच्या या शिखराला इतिहास आहे तो कळसुबाईच्या दंतकथेचा. असं सांगितलं जातं की कळसू नावाची मुलगी इंदूर गावाच्या पायथ्याशी येऊन राहिली. एका घरी भांडी घासणार नाही आणि झाडू काढणार नाही या अटीवरती काम करू लागली. एके दिवशी त्या घरी पाहुणे आले आणि कळसुबाईला केर काढावा लागला. तिने कामं केली आणि ती घर सोडून निघून गेली आणि या डोंगरावर राहू लागली. एकटी डोंगरात राहू लागल्याने लोक तिला देवीचा अवतार मानू लागले. ती गेल्यानंतर तिचं एक मंदिरही इथे बांधलं गेलं. कोळी कुळातील असल्यामुळे कोळी लोक तिला कुलदेवताही मानतात. तर मित्रांनो, कळसुबाईची संपूर्ण माहितीसह असलेली व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.